प्रेतांच्या कथा आम्ही नेहमीच ऐकत आलो आहोत. हडळ, ब्रह्मराक्षस, देवाचार असल्या गोष्टी प्रत्येक गावात ऐकायला मिळतात. पण ही कथा मात्र वेगळीच आहे. कुलकर्णी यांनी भारतीय पुरातत्व विभागात अनेक वर्ष काम केले होते. त्यांचे सहकर्मचारी विनोदाने म्हणत, आणखीन काही वर्षात हे रिटायर नाही झाले तर ह्यांनाच राष्ट्रीय ठेवा घोषित करण्यात येईल. तसे त्यांचे निवृत्तीचे वय झाले असेल. तरीही त्यांचा दांडगा अभ्यास आणि कामाप्रती रुची पाहून सरकारने त्यांना खास नेमणूक दिली होती. पण कोकणातील जंगलात हे नवीन काम आले होते, त्यामुळे ते बरेच दमले होते. अतिशय पुरातन असे गाव जंगलात सापडले होते. बरीच मातीची घरे, विहिरी, शेतीची अवजारे इत्यादी गोष्टी सापडल्या होत्या आणि ह्या अत्यंत पुरातन, म्हणजेच किमान 3000 वर्ष जुन्या असाव्यात असा कयास होता. कोकणात इतक्या जुन्या संस्कृती सापडणे हे आश्चर्याचे होते आणि इथे सापडणाऱ्या गोष्टी खरोखरच वेगळ्या होत्या. इतर जमातीशी त्यांचे काही देणेघेणे वाटत नव्हते, त्यामुळेच कुलकर्णी यांची बरीच दमछाक होत होती. शेकडो लोक आणि स्वयंसेवक ह्या कामात लागले होते आणि प्रत्येक छोट्या गोष्टीचे कॅटलॉग बनवून त्याला व्यवस्थितपणे मुंबई लॅबमध्ये पाठवणे गरजेचे होते. इतक्यातच कुणीतरी कुलकर्णी साहेबांना आवाज दिला. काहीतरी मोठे सापडले होते. कुलकर्णी धावत गेले तर एका विहीर सदृश्य खड्ड्यात एक मोठे मातीचे भांडे होते. त्याला वरून झाकण लावले होते आणि फोडल्याशिवाय आत काय आहे हे समजणे मुश्किल होते. त्यांनी उचलून पाहिले तर त्याचे वजन खूपच कमी होते, त्यामुळे त्यात सोने वगैरे असणे शक्य नव्हते. कुलकर्णींनी बराच वेळ त्याचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की ह्या मडक्यात कदाचित जमातीच्या एखाद्या आध्यात्मिक गुरूचे मृत शरीर ठेवले असावे. त्यांनी ते मडके उचलून व्यवस्थितपणे तंबूत ठेवण्याचा आदेश दिला. संध्याकाळी काम आटोपून सर्व मंडळी घरी जात होती तेव्हा अचानकच एक व्यक्ती कुलकर्णी यांच्या तंबूपुढे हजर झाला. पांढरे धोतर, सदरा आणि खांद्यावर काळी काळंब आणि हातात मोठा सोटा घेऊन एखादा गुराखी वाटत होता. कुलकर्णी हे इतिहास आणि समाजशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांना अशा लोकांबद्दल खूपच प्रेम आणि आदर असायचा, कारण ह्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला त्यांना मिळत असत. साहेब, तुम्ही इथून काहीतरी मोठं हलवलं आहे, ते वापस करा, नाहीतर काहीतरी वाईट होईल, तो सांगत होता. तुला रे कसे कळले? कुणी सांगितले आम्ही काही हलवले आहे इथून? कुलकर्णींना आश्चर्य वाटले की इतक्या लवकर बातमी बाहेर कशी पोहोचली. मी दुपारी झोपलो होतो तेव्हा स्वप्नात मला दिसले तुम्ही मिघाईला हलवले आहे, त्या गुराख्याने कुलकर्णी यांना म्हटले. मिघाई? हे काय आहे? त्यांनी कुतूहलाने विचारले. त्यांचा इतिहासाचा अभ्यास गाढ असल्याने बहुतेक गोष्टी आणि दंतकथा त्यांना ठाऊक होत्या, पण मिघाई हे पहिल्यांदाच ते ऐकत होते. इथे एक म्हातारी आई असायची. तिला पशुपक्षी इत्यादींची भाषा यायची. जंगली लोक तिला साक्षात देवी मानायचे. शेवटी तिची बुद्धी भ्रम झाली किंवा इतर लोकांना तिची भीती वाटू लागली. तिला मारून एका मोठ्या भांड्यात घालून पुरले. ती त्या भांड्यातून बाहेर आली तर खूपच वाईट होईल साहेब. हे तुला कसे ठाऊक? ही कथा आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकली आहे आणि त्यांनी त्यांच्या वडिलांकडून. मिघाईला आम्ही लहानपणापासून घाबरतो, म्हणूनच इथे फिरकत सुद्धा नव्हतो. तुम्हीच आलात आणि इथल्या गोष्टींना हात लावला, बरे नाही केले, त्या गुराख्याने सांगितले. तू नक्की कोण आहेस? कुलकर्णींनी त्याला विचारले. मला मंगू म्हणतात, मी इथे जवळच राहतो, आमची धनगरांची जात आहे, त्याने सांगितले. हे बघ मंगू, मला इथल्या सर्व गोष्टींचा प्रचंड आदर आहे आणि हे जे भांडे आहे ते मी उघडणार नाही. आमच्याकडे एक्सरे मशीन आहे, त्यातून न उघडता आत काय आहे हे आम्ही पाहू शकतो. मग हे भांडे मुंबईला जाईल, तिथे मोठ्या संग्रहालयात सुरक्षित ठेवले जाईल आणि ते कधीही उघडले जाणार नाही.
पण हे इथे ठेवले तर आज ना उद्या कुणीतरी चोर वगैरे येऊन ते खजिन्याच्या नादात उघडेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. कुलकर्णींना खरोखरच लोकांच्या परंपरांचा आदर होता. मंगूने डोके हलवले. त्याला मनी नव्हते, पण तो करणार तरी काय होता. त्यामुळे तो निघाला. उत्खनन संपले आणि विविध गोष्टी ट्रकमध्ये टाकून ते सर्व ट्रक मुंबईला रवाना झाले. कुलकर्णी यांनी सर्व गोष्टींचे व्यवस्थित कॅटलॉगिंग केले होते आणि त्या मडक्यावर त्यांनी मंगूचे मतसुद्धा लिहून ठेवले होते. आणि ते उघडू नये, त्यात कदाचित मृत अवशेष असू शकतील असेही लिहिले होते. कुलकर्णी सर्व गोष्टींचे लॅबमध्ये एक्सरे वापरून विश्लेषणसुद्धा करणार होते. पण त्याच दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते परलोकवासी झाले. बहुतेक सामान तसेच लॅबमध्ये पडून राहिले. कुणालाच त्यात विशेष रस नसल्याने कुणीही हातसुद्धा लावला नाही. काही वर्ष गेली आणि लॅब काही विद्यार्थ्यांच्या हातात आली. लॅबच्या स्टोर रूममध्ये ते मडके तसेच पडून होते. काव्या आणि रमेश ही विद्यार्थ्यांची जोडी एक कपल म्हणून प्रसिद्ध होती. दोघे लॅबमध्ये बराच वेळ सोबत घालवायचे. अशीच एक रात्र होती आणि रमेश विशेष मूडमध्ये होता. हे चल ना, आपण स्टोर रूममध्ये जाऊया, त्याने काव्याचा हात धरून म्हटले. तिथे कशाला, तू ये, तिथे सांगतो. त्याने तिला जवळजवळ ओढूनच स्टोर रूममध्ये नेले. तिथे अंधार होता. दोघेही दूरच्या कोपऱ्यात गेले आणि रमेशने तिला जवळ ओढले. त्यातच तिची पाठ धाड करून त्या कपाटाला आदळली. कपाटाच्या वर एक मडके ठेवलेले होते. ते घरंगळले आणि वरून खाली पडले आणि फुटले. त्या आवाजाने दोघेही घाबरले. त्यांनी फुटलेल्या मडक्याकडे पाहिले. मडक्यात तसे काहीच नव्हते. त्यांनी लाईट्स लावल्या तेव्हाच त्यांना दिसले की मडक्यात एक मृत मांजर होते. आश्चर्य म्हणजे आत्ताच मेले असावे असेच वाटत होते. शेट, हे ना आपण साफ करू आणि फेकून देऊया, कुणालाच कळणार नाही, काव्या म्हणाली. नाही, साफसुद्धा करायची गरज नाही. आपण ना गुपचूप घरी जाऊ. काही दिवसांनी पिऊन येईल, त्याला हे सापडेल. मडके आपणहून पडले असावे असेच सर्वांना वाटेल. रमेशची युक्ती होती. त्यामुळे दोघांनी एकही शब्द न काढता पोबारा केला. आश्चर्य म्हणजे पुढील काही दिवसात कुणीही मेलेले मांजर किंवा फुटलेले मडके ह्याबद्दल काहीही बोलणे काढले नाही. पिऊन सफाईसुद्धा करून गेला, पण त्यांनीसुद्धा काही म्हटले नाही. काव्या आणि रमेशने सुद्धा जाऊन पाहिले, तरीही तिथे काही अवशेष नव्हते. पण काही आठवड्यात अनेक गोष्टी बदलल्या. लॅबच्या बाहेर अचानकच मांजरांचे घोळके दिसू लागले. हे मांजरे आले तरी कुठून हे कुणाला समजत नव्हते. तिथून कोकणातून मंगू ट्रेन पकडून मुंबईत आला. त्याला अनेक स्वप्ने पडली होती. त्यामुळे कुलकर्णी साहेबांची भेट घेण्यासाठी तो आला होता. मी घाई सुटली होती. आता ती बदला घेणार म्हणून मंगूला भीती वाटत होती. कुलकर्णी साहेबांचे निधन झाले हे ऐकून त्याला आणखीनच भीती वाटली. कुणीतरी त्याच्यावर दया खाऊन जुने कॅटलॉग पाहिले. त्यात मंगूचे नाव होते आणि त्या मडक्याची माहितीसुद्धा होती. त्यामुळे एका ASI अधिकाऱ्याने लॅबमध्ये फोन करून मंगूला ते मडके दाखवा असा आदेश दिला. तो आदेश नेमका काव्यालाच मिळाला. काव्या घाबरली. तिने आणि रमेशने मिळून एक डाव केला. तशाच प्रकारचे एक मडके त्यांनी कुठून तरी आधीच आणून ठेवले आणि मंगू येताच त्याला ते मडके दाखवले. ते पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. रमेशने त्याला त्याच्या भीतीचे कारण विचारले. मंगूने सविस्तरपणे सांगितले. त्याला स्वप्नातून कथा दिसली होती. मेघाई मांजरीचे रूप घेऊन भटकत असे. तिच्यापासून काही लपत नसे. तिला मारणे सुद्धा शक्य नव्हते. शेवटी कंटाळून तिची तिनेच समाधी घेतली आणि समाधीचा भंग कधीही करू नये अशी सक्त ताकीद दिली. काळाच्या ओघात ही एक दंतकथा बनून राहिली. मंगूची जमात खूप जुन्या काळापासून त्या भागात राहत असल्याने त्यांना ही माहिती थोडीफार होती. मंगू ट्रेनने पुन्हा गावी गेला.
पण रमेश आणि काव्याच्या हृदयात भीती घालून गेला. तेव्हापासून काव्या आणि रमेश मांजरांना घाबरू लागले. मग एक दिवस काव्या गायब झाली. सर्वांनी प्रचंड शोध घेतला. रमेश अक्षरशः वेडा झाला. काव्याचे मृत शरीर शेवटी वस्तू संग्रहालयाच्या तळघरात सापडले. पोलिसांना म्हणे ते मिळवण्यासाठी अक्षरशः शेकडो मांजरांना तेथून हकलावे लागले होते. तिचा मृत्यू मांजरांच्या हल्ल्याने झाला होता असे समजले. पुढील बळी रमेशचा होता. रमेश एक दिवस आपल्या रूमवर आला तेव्हा त्याला समोर आपल्याच बेडवर एक मोठे काळेभोर मांजर दिसले. आपला काळ समोर आला आहे हे त्याला समजले. पुढे काय झाले ठाऊक नाही, पण त्याने 10व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. मुंबईतील वस्तू संग्रहालयात ते काळे मांजर अजूनही फिरते आहे असे म्हणतात. बाकी खरे आणि खोटे देवच जाणे. असे म्हणतात आत्मा ही 1000 वर्षापर्यंत जिवंत असते. सर्वच आत्म्याला मुक्ती मिळेलच असे नाही. ज्यांची इच्छा अपुरी असते किंवा ज्यांचा तडफडून मृत्यू होतो त्यांची आत्मा ही फिरत असते. शक्यतो अमावस्या आणि पौर्णिमेला अजूनही भूतांचा वावर असतो व खूप जणांना त्याचा दृष्टांत मिळतो. काही लोकांचा यावर विश्वास बसतो तर काही लोकांना या अफवा वाटतात. शेवटी प्रत्येक गोष्ट ही आपल्या मान्य आणि न मान्यावर आहे. काही दिवसांपूर्वी माझे काका वारल्यामुळे गावावरून माझी एक आजी आली, वंदना, म्हणजेच वडिलांची मावशी. आणि तिने मला पुढील घडलेली घटना, जी जुनी गोष्ट आहे, ती सांगितली. तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. आता तिचे वय 60 ते 62 वर्ष असेल. माझं गाव साताऱ्यामध्ये आहे आणि आजीचे गावसुद्धा तेच आहे. तर 40 ते 45 वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट तिने आम्हाला सांगितली. आमच्या गावापासून काही अंतरावर एक ओढा आहे ज्याला लिंबाचा ओढा असं म्हणतात, कारण त्या ओढ्याशेजारीच खूप लिंबाची हिरवीगार झाडं आहेत. पावसाळ्यात तर हा ओढा ओसंडून वाहतो. हा ओढा पूर्वीपासूनच भुताटकीसाठी प्रसिद्ध आहे, कारण असे जुने लोक म्हणतात की जे लोक या ओढ्यात वाहून गेलेत, म्हणजेच ज्यांचा मृत्यू ओढ्यात बुडून झाला आहे, त्यांची आत्मा अजूनही काही लोकांना दिसते किंवा त्यांचा आवाज ऐकू येतो. तर ही गोष्ट होती रुपालीची. त्यावेळेस आमच्या गावात हे प्रकरण खूप गाजले होते. रुपाली सुतार, दिसायला गोरीपान, उंच, नाजूक, वय जेमतेम 20 ते 22 वर्ष. आजच्या प्रमाणेच त्यावेळेस सुद्धा जुन्या विचारांचे लोक होते. त्यातल्या त्यात आता काळ खूप पुढे गेला आहे आणि लोकही मॉडर्न झाले आहेत. रुपालीकडून एकच चूक झाली आणि ती म्हणजे सूरजवर प्रेम करून. सूरज पाटील हा रुपालीच्या घरापासून काही अंतरावर राहत होता. 2 वर्षांपूर्वीच त्यांची ओळख झाली. तसे ते लहानापासून एकमेकांना ओळखत होते. जशी शाळा संपली तशी त्यांची मैत्री झाली. मग मैत्रीतून प्रेम झाले. त्यावेळेस प्रेमविवाह करणे जवळजवळ अशक्यच होते, कारण तो जमाना वेगळा होता. याच संदर्भात बोलण्यासाठीच आज रुपालीने सूरजला लिंबाच्या ओढ्यावर बोलावले होते. रुपालीचे घर जवळच होते, पण आई वडील दुसऱ्या गावी गेलेले. हीच संधी पाहून ती सूरजला भेटायला आली. रुपाली अर्ध्या तासापासून सूरजची वाट पाहत होती, पण त्याचा काही पत्ता नव्हता. शेवटी ती रडकुंडीला आली. तिचे खरोखरच खूप प्रेम होते सूरजवर आणि लग्न केले तर त्याच्याशीच करणार असे तिने मनोमन ठरवले होते. रुपाली कंटाळून जायला निघते. तेच समोरून सूरज येताना तिला दिसतो. तसे ती डोळ्यातील अश्रू पुसते. दुपारची वेळ असल्याने ओढ्यावर म्हणावे तितके लोक नव्हते. सूरज, किती वेळ झालाय, मी वाट पाहते तुझी. इतका का वेळ लागलाय तुला यायला? रुपाली म्हणाली. हो ग, पण थोडे काम निघाले होते घरी. आबांसोबत शेतात गेलो होतो. त्यांची नजर चुकून आलो आहे तुला भेटायला. सूरजला कल्पना नव्हती की रुपालीने त्याला का बोलावले आहे. मी पाहते, आजकाल तुला वेळच नसतोय माझ्यासाठी.
जेव्हा बघावं तेव्हा काम काम. कधी बाहेर असतोस तर कधी शेतावर. तू मला फसवत तर नाहीयेस ना? तू दुसऱ्या मुलीबरोबर. रुपाली संशयाने सूरजकडे बोट दाखवते. अगं खरंच मी कामात होतो. उसाला पाणी घालत होतो. मी कशाला दुसऱ्या मुलीबरोबर फिरेन? तू पण ना. बोल, तुला काय महत्वाचं बोलायचं होतं? सूरज तिच्यापासून थोडी नजर चोरत म्हणतो. त्याला वाटले नव्हते की रुपाली त्याच्यात इतकी गुंतली असेल, पण आता प्रकरण हाताबाहेर जाताना दिसत होते. तो फक्त तिचा फायदा उचलत होता. अरे, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक स्थळ आणले आणि मुलाच्या घरचं सर्व काही चांगलं आहे, शेती वगैरे. नकार देण्यासारखं काहीच नाही. पण मी त्यांना सांगणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण लग्न करणार आहोत, रुपाली ठामपणे म्हणते. तसा सूरज थोडा बावचळतो. त्याला रुपालीचे प्रेम वेडेपणा वाटत होता. अगं, तुला काय येडबीड लागले का? इतक्या चांगल्या स्थळाला तू कसा काय नकार देऊ शकते? होय म्हणून टाक की. आणि मी स्पष्टच म्हणतो, आपल्या लग्नाची स्वप्न पाहू नकोस, ते कधीच होणार नाही, सूरज अडखळत म्हणतो. तसा आता रुपालीच्या रागाचा पारा चढतो व ती सूरजची कॉलर पकडते. समजतोस काय तू स्वतःला? मी तुला काय खेळणं वाटले? खेळून झाले की फेकून दिले? माझं प्रेम म्हणजे तुला काय वाटले? किती विश्वास ठेवला रे मी तुझ्यावर. माझंच चुकलं. आपण 2 वर्षांपासून लोकांपासून लपून छपून भेटतोय. जर लग्न करायचंच नव्हतं तर आधीच सांगायचं होतंस ना. तू माझ्या भावनांशी खेळला आहेस. रुपालीचे डोळे आता आग ओकत होते. कॉलर सोड माझी. मी कधीच म्हणालो नव्हतो की माझ्या मागे ये आणि आपण लग्न करू. मी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. आणि या वयात फक्त आकर्षण असतं, प्रेम नाही. तू सुद्धा या आकर्षणाला प्रेम समजतेस. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर माझ्या घरचे कधीच आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. आणि मी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर मला एक दमडीसुद्धा भेटणार नाही आणि घरातून हाकलून लावतील ते वेगळंच. सूरजचे शब्द ऐकून रुपाली पुरती कोलमडून गेली. तसा तिच्या डोळ्यात आसवांचा पूर जमा झालेला व ती तिथेच मटकन खाली बसते आणि रडू लागते. तिला वाटलेही नव्हते की सूरज इतका स्वार्थी असेल. आता कुठे तिला सूरजवर प्रेम केल्याचा पश्चाताप होत होता, पण सूरजला याचं काही देणं घेणं नव्हतं. तो आपल्या मतावर आणि निर्णयावर ठाम होता. सूरज, मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केले आणि त्याचे हे फळ दिलेस मला. बघ कशी अवस्था झाली आहे माझी, ज्याला तू कारणीभूत आहेस. तू जर अजून कोणाशी लग्न केलंस ना तर मी खरंच जीव देईन, लक्षात ठेव, रुपाली म्हणते व जोरजोरात रडू लागते. पण सूरजवर याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो कधीच आपल्या आईवडिलांच्या पुढे जाणार नव्हता, कारण मग त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केले असते. हे बघ, रडून काही होणार नाहीये. तुला जे स्थळ आले त्याच्यासोबत तू लग्न कर, सुखात राहशील. चल, येतो मी. आणि माझ्या बोलण्याचा नीट विचार कर आणि त्या मुलाशी लग्न कर, सूरज कुसीत हसत म्हणतो व तिथे क्षणभरही न थांबता निघून जातो. रुपाली तिथेच खूप वेळ बसून होती. रडून रडून तिचे डोळे सुकले होते. तिला काय करावं तेच सुचत नव्हतं. शेवटी ती डोळे पुसते व संध्याकाळ झाल्यावर घरी परतते. पण तिने अजूनही आशा सोडली नव्हती. तिला काहीही करून सूरजसोबतच लग्न करायचे होते, कारण जर त्यांचं प्रेम प्रकरण कोणाला समजलं असतं तर तिचं जीणं मुश्किल झालं असतं. कोणी तिच्याशी लग्न केलं नसतं, कारण त्यावेळेस समाज मुलींनाच नाव ठेवत असत आणि क्वचितच कोणती मुलगी असे पाऊल उचलत असे. आईवडिलांपुढे जाण्याचे कोणाचेही धाडस नव्हते. घरी आल्यानंतर सुद्धा रुपालीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिच्या डोक्यात अजूनही सूरजचे विचारचक्र सुरू होते. ज्या माणसावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवावा त्यानेच तिला नाकारावे, हे तिला पचायला जड जात होते. समाजाला न जुमानता तिने सूरजवर मनापासून प्रेम केले होते, पण सारेच व्यर्थ होते. काही दिवस ती अशीच गुमसुम स्वतःच्या जगात राहत होती. आईवडिलांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिला राहवले नाही
व तिने धीर एकवटून आईवडिलांना खरे काय ते सांगितले. तसे आईने तिच्या कानाखाली ठेवून दिली, कारण ते लोक गरीब असले तरी मानी होते. हेच दिवस पाहायला तुला मोठे केलं होय. आम्हाला फसवून त्या पोराला इतकं दिस लपून भेटत होतीस. तुला माहिती होतं नवं त्यांची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही, तरी सुद्धा तू एवढं मोठं धाडस केलंस. अगं भवाने, आईबापाच्या आबरूचा थोडा तरी विचार करायचा होतास ना. आईच्या बोलण्याने रुपाली रडू लागते. तिच्या जिव्हारी लागले होते. कोवळ्या वयात असे घडणे साहजिकच असते, पण सूरजचे फक्त आकर्षण होते, प्रेम नव्हते. अगं सुमे, मारू नगस तिला. एवढ्या मोठ्या पोरीवर हात उगारणं बरं नवं. रूपा, जे झालं ते विसरून जा बाळा. जे नवीन स्थळ आले तुला ते एकदा पाहून घे. रुपालीचे बाबा समजूतदार होते, त्यामुळे तिच्या आईचे डोके अजूनच फिरले होते. आबा, पण माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी सुखी संसाराची स्वप्न पण पाहिली होती. तुम्ही एकदा त्याच्या आईवडिलांशी बोलाल का? रुपाली शेवटचा प्रयत्न करून पाहते व केविलवाना चेहरा करते. बघितलं कशी जीभ वचावचा चालते पोरीची. आली कुठनं एवढी हिंमत. बाकीच्या पोरी बघा, आईबापाच्या पुढे जायची धमक आहे का? आणि ही बघा, अजून घाला पाठीशी. असं म्हणत तिची आई रागात पाया पडत निघून जाते. तिच्या मते रुपालीने खूप मोठी चूक केली होती. पोरी, आईचं मनाला लावून घेऊ नगस. म्या समजू शकतो, पण हातबल आहे. अगं ते श्रीमंत आहे ती. आपलं सूत नाही जुळायचं बघ. जेवढं समजवायचं तेवढं समजावलं तुला. बघ आता तूच एकदा आमचा विचार कर. रुपालीचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणतात आणि निघून जातात. तशी ती डोक्याला हात लावून खाली बसते. तिची आता उरली सुरली शक्ती संपली होती. ती फक्त खिडकीकडे सूरजची वाट पाहत अश्रू गाळत होती. दिवसामागून दिवस जात होते. त्या दिवसानंतर कधीच सूरज रुपालीला भेटला नव्हता, पण तरीही तिच्या मनात भोळी आशा होती की एक ना एक दिवस त्याला तिचे प्रेम दिसेल आणि तो आईवडिलांशी बोलेल. एक दिवस दुपारी रुपाली घराबाहेर केस विंचरत उभी होती. तसे तिचे लक्ष समोर जाते तर सूरजचा लहान भाऊ काही घरात जाऊन काहीतरी वाटत होता. तसा तो रुपालीच्या दारासमोरून जातो. तशी रुपाली त्याला हाक मारते, अरे विजय, काय वाटत फिरतोयस गावभर? रुपाली त्याला विचारते, अगं रुपाली ताई, तुला समजलं नाही अजून? आमच्या सूरजदादाचं लग्न ठरलंय. या रविवारी आहे. वहिनी एकदम मालदार घरातून हाय. विजय हसत म्हणतो व तिथून निघून जातो. आता रुपालीला भोवळ यायचीच बाकी होती. तिचे आई वडील शेतावर गेले होते. ती घरात जाते व गुडघ्यात डोके खुपसून मुसूमुसू रडू लागते. हे तू बरोबर नाही केलंस सूरज. असा का वागलास? आपल्या 2 वर्षांचे प्रेम तू कसा काय विसरलास? देवा, मी पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केलंय, त्याची अशी शिक्षा दिलीस मला. रुपाली एकटीच बडबडत होती. तिचा स्वतःवरचा संयम तुटत चालला होता. ती वेड्यासारखी घरातल्या वस्तूंची आदळापट करत होती. शेवटी ती डोके पकडून रागारागात घराबाहेर येते व त्यांच्या घरासमोरच काही अंतरावर लिंबाचा ओढा होता. ती पळत पळत जाऊन त्यात उडी मारते. ओढ्याचे वाहते पाणी खोलवर होते आणि तिला पोहता येत नसल्याने ती आता गटांगळ्या खाऊ लागली. ओढ्याला लागूनच बंधारा होता, ज्यामुळे पाण्याला वेग होता. वाचवा मला, वाचवा. रुपाली पाण्यातून डोके वर काढून हात हलवून मदतीसाठी हाका मारत होती. रागात घेतलेला निर्णय आता तिलाच महागात पडला होता. तिचा आवाज ऐकून काही लोक जमा झालेले, पण कोणीच तिला वाचवायला पाण्यात उडी मारायला तयार नव्हते. शेवटी ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. आता पाण्यातच तिचा तडफडून मृत्यू झाला होता. तिच्या घरातल्यांना तिचे प्रेत दुसऱ्या दिवशी भेटले. त्यांच्या घरावर तर दुःखाचा डोंगर पसरला होता. रुपाली त्यांची एकुलती एक मुलगी होती, म्हणून आई वडील सुद्धा खूप खचून गेले होते. प्रेमापोटी तिने चुकीचे पाऊल उचलले होते. या घटनेला काही महिने उलटून गेले. आता रुपालीचे आई वडील सुद्धा थोडे नॉर्मल झाले, पण मुलीच्या जाण्याचे दुःख अजूनही मनात होतेच.
शेवटी लग्नाला आलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू व्हावा असा कोणी विचार केला नसेल. तिने एक प्रकारे आत्महत्या केली होती. सूरजच्या कानावर सुद्धा ही गोष्ट आली होती, पण वेळ उलटून गेली होती. तो आपल्या संसारात सुखी होता, त्यामुळे रुपाली आहे काय आणि नाही काय त्याला काही फरक पडला नव्हता. जसे की मी सांगितले, माझी गावावरून आलेली आजी, तिचे सुद्धा त्यावेळेस नुकतेच लग्न झालेले. आज त्या ओढ्यावरती एकट्याच कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. कपड्यांचा भरपूर ढीग पडला होता. तशा त्या कपडे धुण्यात मग्न होत्या. ओढ्याच्या शेजारील परिसर हा निसर्गरम्य आहे. ओढ्यातील खळखळणारे पांढरेशुभ्र पाणी, त्यालाच लागूनच भरलेली बाजूबाजूला लिंबाची झाडे, समोरच मोठमोठाले शेत, त्यात लहान लहान झोपड्या आणि मुख्य म्हणजे थंडगार वारा, ज्यावर ती पिके डोलत होती. माझी आजी सुमारे 12च्या दरम्यान कपडे धुण्यासाठी ओढ्यावर आल्या होत्या आणि काहीसे सामसूमच होते. काय ओ वंदना वहिनी, आज एकट्याच आल्या? सासू नाही आल्या वय संग? एक बाई डोक्यावरून शेतातली मोळी घेऊन जात सहज म्हणते. ती घराकडे निघाली होती. आता येत होत्या. म्याच म्हणलं कशाला पायपीठ, मी येईन लगोलग. आजी म्हणते, बरं बरं, लय येळ इथं बसू नकासा, कपडे धुवून झाल्यावर घरला जा, ती बाई म्हणते व निघून जाते. तशा आजी विचार करू लागतात, कारण रुपालीबद्दल त्यांना तितकेसे माहिती नव्हते. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि असेही त्या ओढ्यात खूप लोक बुडून मेले होते. त्यामुळे काही लोकांना रुपालीची सुद्धा आत्मा दिसली होती. या अशा का म्हणाल्या असतील बरं? मी माझं काम करून निघायला पाहिजे, आजी मनात म्हणतात व पुन्हा कपडे धुवू लागतात. तसे काही वेळातच वातावरण बदलू लागते. दुपारच्या वेळेला सुद्धा पावसासारखे ढगाळ वातावरण झाले होते. काळे ढग जमा होऊ लागले. तशी अचानकच आकाशात वीज कडाडली. आजीला तर काही समजत नव्हते. तसे त्यांचे लक्ष सहज बाजूला जाते आणि त्या पाहतच राहतात. मोकळ्या सामसूम रस्त्यावरून एक तरुण मुलगी साडीत विचित्रपणे चालत येत होती. अंगावर हिरवीगार जर्द साडी, हातात हिरव्या बांगड्या, नव्या नवरीसारखा साज शृंगार, डोळे लाल भडक आणि मुख्य म्हणजे तिने दोन्ही हात हवेत पसरले होते आणि सूर्याप्रमाणे ती हात हलवत पळत येत होती. ते दृश्य पाहून आजीची तर पूर्ण बोबडीच वळाली होती. त्यांना जागेवरून हलताच येत नव्हते. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तशी ती त्या रूपात वेगात पळत पळत आली व अचानकच हवेच्या रूपात गडप झाली आणि तशी पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली. आजीने घाबरून डोळे बंद केले होते. त्या पुन्हा डोळे उघडतात तर ती आता समोर नव्हती व ती अदृश्य झाली होती. तसं त्यांना त्या मगाशच्या बाईचे शब्द आठवतात व त्या लगेचच सर्व कपडे उचलून घराकडे पळतात. आजी घरी आल्यावर घडलेली सर्व हकीकत घरच्यांना सांगतात व त्या मुलीचे वर्णन सांगतात. त्यावरून त्यांना समजले की ती आत्मा रुपालीची होती. या गोष्टीनंतर त्या कधीच एकट्या 12च्या सुमारास ओढ्यावर गेल्या नाहीत. मला असं वाटतं की रुपालीची लग्नाची इच्छा अपुरी राहिलेली, त्यामुळेच तिची आत्मा नवरीच्या वेशात दिसत असेल.